नमस्कार, आपल्यासोबत आहेत जितेंद्र आव्हाड सर. जितेंद्र आव्हाड सर, आजचं हे अधिवेशन आहे आणि आपण पाहतोय की आता सध्या अजित पवार गट जे आहे कुठेतरी हिरमुसल्याचं चित्र दिसतं. काय वाटतं तुम्हाला अजित पवार गटाच्या संदर्भात? त्याच्याबद्दल वाईट चिंतायचं असेल पण त्यांनी केलेली गद्दारी महाराष्ट्राला आवडलेली नाही हे त्यांनी त्यांच्या लक्षात आलं. आताच आम्हाला मिटकरी यांनी सांगितलं की आम्हाला किमान 90 सीटची अपेक्षा आहे. पण यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सांगितलं की लोकसभेमध्ये जेवढ्या सीट येतील त्याला अनुसरून विधानसभेमध्ये सीट दिल्या जाते. तर तुम्हाला काय वाटतं की त्यांना किती सीट मिळते? 100 सीट मिळते, 288 मिळते, माझा काय संबंध आहे? बरं, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काय ध्येय धोरण आहेत विधानसभेसाठी? शरद पवार देशपासून ठरवते ते दोन पण मला जाता जाता एक प्रश्न की हा अधिवेशनामध्ये आता सध्याची परिस्थिती पाहत आहे की छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ कुठल्याही पद्धतीने न मानता सगळ्यांनी एकत्र काम करावं असं सांगण्यात आलं आहे. की काय वाटतं महाविकास आघाडी कशा पद्धतीने हे विधानसभा? आम्ही लहान भावाच्या भूमिकेत यायला तयार आहोत. आम्हाला कुठलेही मोठा भाऊ होण्याची इच्छा नाही. धन्यवाद सर. या ठिकाणी म्हणजे देवेंद्र या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी अतिशय महत्त्वाचं सांगितलं की आम्हाला या ठिकाणी कमीपणा घ्यायला काही हरकत नाही आहे. सीट कमी भेटल्या तरी चालतील आणि अजित पवार गटाबद्दल त्यांनी या ठिकाणी बोलणं मात्र टाळलं आहे. कॅमेरामॅन देवाशीष कुमारसह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, मुंबई. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.